टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत योगेश खताळांशी बातचीत करणार आहे। सारी घटना घडली, कशा पद्धतीने आता पुढे या आरोपीला शिक्षा मिळण्यासंदर्भामध्ये कशा प्रयत्न केला जाणार आहे आणि आपण कसा तपासासाठी कशी दिशाही हँडल केलेली आहे? नाही बघा, कालच माझ्या मी प्रेसमध्ये सांगितलं होतं की या आरोपीवरती कडक कारवाई होईल अशा पद्धतीच्या यंत्रणा लावा आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याचा उपयोग करून घेऊन शेवटी आज आपल्या भारतामध्ये आता नवीन कायदा आता पारित झालेला आहे केंद्र सरकारच्या मार्फत। BNS कायदा आहे, BNSS आहे आणि ह्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कलम लावून जे काही ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला कडक शिक्षा द्या, हे मी कालच सांगितलेलं आहे। त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी पण एका मुलीचा बाप आहे हो, त्यामुळे महिलांच्या बाबतीमधल्या संवेदना ह्या एका शिवसैनिकांमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या शिकवणीपासून आमच्यामध्ये आहे। त्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीने माझ्या वक्तव्याचा तिथे विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून चालला आहे त्याचा मी निषेध करतो, त्याचं खंडन करतो। काय सांगायचं काय होतं वक्तव्य करताना आपल्याला? मी मगाशी सांगितलं ना, जे काही होतं मी आपल्याला देखील मगाशी सांगितलेलं आहे की ज्यावेळेला मी तिथे गेलो त्यावेळेस स्वारगेट हे काही कुठे एका कोपऱ्यामध्ये असं नाही, रहदारीचं ठिकाण आहे। अशा रहदारीच्या ठिकाणामध्ये आमच्या बहिणीवरती जर का अत्याचार होत असताना कोणी तिला वाचवलं का गेलं नाही हा प्रश्न तिथे पोलिसांना विचारला की बाबा इतका सेन्सिटिव्ह हा विषय असताना तिथे पोलिसांनी जे मला सांगितलं तेच मी प्रेसमध्ये सांगितलं। त्यामुळे मला वाटतं त्या वक्तव्याचा जर का असा राजकारणासाठी वापर होत असेल तर ते चुकीचं आहे। एकंदरीत आमच्या सरकारची पॉलिसी महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि जेवढ्या बैठका आजपर्यंत मी गृह विभागाच्या प्रत्येक कमिशनरमध्ये जाऊन घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक बैठकांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये मी खास करून विशेष सूचना मी अगदी अंडरलाईन करून मी दिलेल्या आहेत प्रत्येक CPंना की आपल्या शहरामध्ये कुठल्याच शहरामध्ये महिलांवरती अत्याचाराचे प्रकार हे कमी झाले पाहिजेत। कुठे वाढत असतील त्याचं लक्ष ठेवा, कुठल्या एरियामध्ये होत असेल ते लक्ष ठेवा, कुठे डार्क स्पॉट असतील तिथे आम्हाला कळवा, तिथे तुम्हाला काय यंत्रणा हव्या त्या सगळ्या यंत्रणा आम्ही तुम्हाला सगळं सपोर्ट आम्ही गृह विभागाला देऊ, परंतु आपल्याकडे कडक कारवाई झाली पाहिजे असं सूचना मी पहिल्या दिवसापासून देतोय। त्यामुळे महिलांवरती अत्याचार हे आम्ही कदापि सहन करणार नाही। विविध ठिकाणाहून या तुमच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठलेली आहे, काय सांगाल याबद्दल? काय सांगाल? नाही, मी तेच सांगितलं ना, विरोधकांकडून जे राजकारण होतंय ते दुर्दैवी राजकारण आहे। माझ्या वक्तव्याचा असा विपर्यास करून त्याचा राजकारणाकरता वापर करून घेत असतील तर मला वाटतं विरोधक खऱ्या अर्थाने या घटनेचं राजकारण करू इच्छिता असं माझं मत आहे। आता ही घटना घडलेली आहे एसटी डेपोच्या आवारातली आहे। राज्यभरात विविध स्वरूपाचे डेपो आहेत, सुरक्षा दृष्टिकोनातून सरकार कशाबद्दल लक्ष घालणार आहे? मला वाटतं त्या बाबतीमध्ये परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी स्टेटमेंट केलेली आहे। समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।